उद्या अगदी भव्य दिव्य थाटा मातात अयोध्येमध्ये श्रीरामाच्या प्रतिमेचं तिची स्थापना होणार आणि मग त्या मंदिराचं उद्घाटन आणि भव्य दिव्य असं कार्यक्रम आहे. गडगे सर काय सांगणार उद्याच्या या 22 तारखेबद्दल? हा निश्चित स्वरूपात किरण पाटील सर आपण सांगायचं झालं तर उद्या एकच जयघोष असेल. बोला जय श्रीराम. जय आणि श्रीराम. 22 तारखेला उद्या मित्रांनो प्रत्येकाच्या घरासमोर रांगोली आणि त्याचबरोबर भगवा ध्वज वर नाव असेल जय श्रीराम. नक्की जय श्रीराम. उद्याची तारीख खूप महत्वाची आहे. बऱ्याच वर्षाचा आपला हा प्रवास उद्या आपण बघा थांबणार आहे. सामना 6 षटकांचा असणार आहे. बघा दोन्ही क्रिकेट संघाला मी सूचित करतो. इथे आमचे अमित दादा कडू यांना आम्हाला इथे सूचित केलेलं आहे की लढत ही 6 षटकांची असणार आहे. नक्कीच 6 षटकांची मॅच आहे. स्पर्धेमध्ये जर आपण बघितलं 4 वाजलेले आहेत आता जवळ आणि काय स्पर्धा झाली आहे. सर्व सामने आजच्या दिवसामध्ये मला वाटते सकाळचे 2 सामने जर सोडले तर सर्व सामने 6 षटकांचे केलेले होते. एवढी मोठी मेहनत प्रचंड प्रमाणात घेतली त्या आयोजकांनी आणि त्याचं फल देखील त्यांना मिळालंय. आता टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी स्वीकारली कुंडेवाल संघाने आणि गोलंदाजाला आमंत्रित केलंय ते मोहा संघाला. पहिला डॉट चेंडू सुयश कोहली पंचवल्लेत वाईट बॉल आहे आणि एक्स्ट्रा धावेने सुरुवात झाली आहे धावफलकावरती. 1 धाव लागले स्कोर कार्डवरती. मेगा फायनल चॅम्पियन कोण होणार? आदर्श स्पोर्ट्स शिवाजीनगर खासदार चषक 2024चा चॅम्पियनसाठी ही लढत सुरू आहे आणि त्यासाठी हा मोहा आणि कुंडेवाल संघ अगदी आमने सामने यावेळेला लॉफ केला डाऊन द ग्राउंड. समाधान वास्करच्या बॅटचा तडाखा. हा चेंडू सीमा पलीकडे षटकार. फलकावरती फक्त चेंडू खर्चाला 1 आणि आता मात्र सुयश कोहली जो पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळतोय त्याच्यावरती हल्ला झाला आहे आणि आता मात्र पुढचा चेंडू. ओहो यावेळेला चेंडू मिड ऑनच्या डोक्यावरून क्षेत्र खाली आहे. चेंडू सीमा पार चौकार. मॅच मध्ये समाधान वास्करची बॅटिंग राहिली होती. मागच्या मॅच मध्ये तो सस्त्यामध्ये आउट झाला होता आणि आता मात्र त्याची परतफेड आता इथे तो सध्या करताना दिसतोय की काय. 2 चेंडूवरती त्यांनी 2 आघात केलेत. एक षटकार लॉंग ऑफच्या वरून आणि त्यानंतर मिड ऑनच्या वरून एक चौकार. अशा तब्बल 10 धावा त्याच्या बॅटमधून सध्या आल्यात आणि सांघिक 11 धावा धावफलकावरती. सुयश कोहलीवरती आक्रमण. ओ यावेळेला अगदी समोर आता मात्र अनिकेत कोहली चेंडू खाली आहे. मिस्टर UNPL 2024 ज्याने स्पर्धा गाजवली तो अनिकेत कोहलीकडे हा चेंडू गेला होता आणि 225 धावा त्याने त्या प्रीमियर लीग मध्ये मारल्यात ठोकल्यात असे आम्हाला प्रणयजी मात्रे सांगतात. तो सध्या फिल्डिंग मध्ये आहे आणि आता धावसंख्या धावफलकावरती 12 स्ट्रायकवरती ज्याला प्रसाद भोईर आला आहे ज्याने मागच्या मॅच मध्ये काय बॅटिंग केली आहे. ओ सन्मान दिलाय. सिली मिड ऑफला क्षेत्ररक्षक. कदाचित जर चेंडू पकडला असता तर फलंदाज बाद रनआउटच्या स्वरूपात झाला असता. मध्ये चेंडू 2-3चा प्रयत्न आणि चेंडू थांबेपर्यंत त्या चेंडूवरती 3 धावा सहज पूर्ण झाल्यात आणि 3 धावांनी धावसंख्या धावफलकावरती लागली ती 15. प्रसाद भोईर उर्फ बकासूर ज्याला प्रवीण गायकर सांगतात की छोटा बकासूर या नावाने त्याला संबोधलं जात आहे आणि काय त्याची बॅटिंग आपण बघितली मागाशी ज्या प्रकारे त्याने षटकार मारलेत. अगदी आकाशाला गवसणी घालणारे षटकार त्याच्या बॅटमध्ये. मूर्ती लहान आणि कीर्ती महान आहे या फलंदाजाची असे म्हणायला हरकत नाहीये. समाधान वास्कर व्हॉट ए शॉट. टायमिंग टेक्निक या फलंदाजाची. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार. पंचांचा सिग्नल येतोय. हा षटकार. छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरती हा संबोधित गाणं आणि अप्रतिम डीजेची मेजवानी. हो यावेळेला पुन्हा एकदा सिली मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे मात्र त्यावेळेला चेंडू अडवलाय आणि या चेंडूवरती सिंगलने धावसंख्या धावल. पहिलं षटक खूप महागडं ठरलंय. या षटकामध्ये आक्रमण झालं. या षटकावरती अटॅक झालाय आणि या षटकामध्ये तब्बल धावा आल्या 22. म्हणजे हे षटक खूप महागडं ठरलंय.
थँक्यू व्हेरी मच. डीजे रामायणामध्ये जर आपण बघितलं, रामाच्या धनुष्यातून जो निघणारा बाण, अर्थातच ब्रह्मास्त्राचा वापर ज्या वेळेला केला होता, त्या ब्रह्मास्त्राचा तोड नाही आहे. तशा प्रकारचा ब्रह्मास्त्र आता फेकावा लागेल रणजित कोळीला, तो पण समाधान वास्कर सारख्या फलंदाजाला. अगदी दोन धुरंदरामध्ये हे बॅटल आहे, कारण रणजित विकेट टेकर म्हणून ओळख आहे या गोलंदाजाची, आणि तेवढ्याच ताकदीचा समाधान वास्कर समोर सज्ज आहे, जो अगदी बरसला या मॅचमध्ये. त्याचे षटकार, त्याचे चौकार, बॅटचा त्याचा फ्लो आपण बघितला, डीप एक्स्ट्रा कव्हर, त्यानंतर स्ट्रॉंग झोन त्याचा बघितला, डीप पाईनला तो चांगले फटके मारतोय. तो यावेळेला रणजित समोर आहे. चॅलेंज आहे मोठा रणजित समोर, की समाधान वास्करची विकेट किती इम्पॉर्टंट असेल या मॅच मध्ये. मेगा फायनल बघा, अगदी आडवा झाला होता फलंदाज, मात्र बराच बाहेर आउटसाइड ऑफ स्टंप पंचाने आम्हाला घोषित केलंय की हा अव्वांतर आहे. वाईट बॉल आणि धावसंख्या धावफलकावरती 23 आहे. ब्रह्मास्त्र ज्या प्रकारे त्रेता युगामध्ये रामायणामध्ये ब्रह्मास्त्राचा वापर राक्षसांचा संहार करण्यासाठी केला जायचा, तसा ब्रह्मास्त्र एक फेकावा लागेल, जेणेकरून समाधान वास्करची विकेट या मॅच मध्ये मोहा कोळीवाडासाठी अतिशय महत्वाची आहे. ओ यावेळेला रणजित पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळलेत आणि व्हाईट बॉलचा इशारा दिलाय आणि धावसंख्या धावफलकावरती 24 लागली आहे. तब्बल टोटल 3000 धावा झाल्यात या स्पर्धेमध्ये, असे आम्हाला गुणलेखक स्कोरर प्रणयजी मात्रे सांगतायत. आणि आता लगातार 2 चेंडू, थोडस दबाव गोलंदाजाकडे आहे की काय. समाधान वास्कर मिस्टर AK-47 आणि चेंडू वाढीश लॉंग ऑनच्या डोक्यावरून षटकार. असे चेंडू जर समाधान वास्करला ओव्हर पिच आणि लेंथ डिलिव्हरी, तर नक्कीच त्या चेंडूवरती तो षटकार मारणार, यातील मात्र शंका नाही. धावसंख्या 30. आता मात्र एंड बदलवलाय रणजित कोहलीने. ओव्हर द विकेटने मगाशी तो बॉलिंग करत होता, आता तो राऊंड द विकेटने आलाय आणि अगदी बुंद्याचा वापर केलाय. ब्रह्मास्त्राचा वापर नक्कीच केला, मात्र स्टंपवरती आदलला नाहीये आणि धावसंख्या थांबली 30 वरती. पुन्हा एकदा रणजित राऊंड विकेट. यावेळेला बॅटची इनर एज, चेंडू लॉंग स्टॉप क्षेत्राकडून ट्रॅव्हल होतोय, चेंडू आडवे पर्यंत, चेंडू सीमा पार, चौकार. हा चौकार आणि धावसंख्या धावफलकावर जर आपण बघितली तर तब्बल 34 धावा, म्हणजे 17. सध्या जरी 17च्या सरासरीने करंट रन रेटने बॅटिंग सुरू आहे कान्होबा कोंडेवाल संघाची. या मॅच मध्ये त्यांनी दहशत दाखवली आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने चपराक द्यायची होती, मात्र डिफाईनला क्षेत्ररक्षक आहेत जोगेंदर, आणि चूक मी म्हणेन जिथे एकही धाव नव्हती तिथे एक धाव आली आणि एका धावेने आता मात्र संघ पुढे सरसावतोय. संघाची धावसंख्या धावफलकावर जर आपण बघितली तर बिनबाद 35. सुरुवात अगदी दमदार झाली आहे आणि समाधान वास्करचे बॅटिंग जर बघितली या मॅच मध्ये, जी बॅट चालली आहे, मागच्या मॅच मध्ये तो थोडा निराश होता कारण रनआउटच्या स्वरूपात त्याची विकेट आली होती, मात्र या मॅच मध्ये त्याने काय बॅटिंग केली, जबरदस्त. आणि हा डॉट चेंडू, आणि बऱ्याच टायमिंग नंतर मी डॉट चेंडू आलाय. धावसंख्या आहे त्या स्थितीमध्ये 35 वरती. मेगा फायनल आहे. हु इज द चॅम्पियन? कोण फायनल होणार, कोण जिंकणार आदर्श स्पोर्ट्स शिवाजीनगर खासदार चषक 2024 हे चषक फायनलचं? फुलटॉस, छोटा बकासूर, चेंडू फाईन लेगच्या डोक्यावरून, हा अतिशय जबरदस्त लांब लचक षटकार.
सर खऱ्या अर्थाने आपण संगीत ऐकलं की खऱ्या आपण नावाखाडी आणि घारापुरी खऱ्या अर्थाने प्रवास इथे पाहतो खऱ्या अर्थाने आणि महाशिवरात्र उत्सव खूप मोठा जल्लोषमध्ये खऱ्या अर्थाने साजरा केला जातो. नक्कीच नक्कीच गडगे सर, घारापुरीला ज्यावेळेला आम्ही लहान होतो त्यावेळेला तिकडे महाशिवरात्रीला गेल्यावर एवढी मजा यायची ना, म्हणजे अगदी मोठा सण त्या दिवशी तिथं साजरा केला जातोय घारापुरीमध्ये. आणि त्याचंच गाणं इथं मला वाटतं DJ सूरज यांनी ऑपरेट केलंय. धावसंख्या धावफलकावर जर आपण बघितली, पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या सुयश कोहलीच्या 22 आणि दुसऱ्या षटक रणजित कोहलीच्या षटकामध्ये आल्या तब्बल 19 धावा. म्हणजे 2 षटकामध्ये टोटल जाऊन पोहोचलाय संघ 41 धावांवरती. 20.50च्या सरासरीने वाटचाल सुरू आहे. आणि आता स्ट्राईक एंडवरती आला समाधान वास्कर आणि गोलंदाजीचे मार्कवर आहे स्वतः संघनायक, स्वतः कॅप्टन अनिकेत कोहली, ज्याने मागच्या मॅचमध्ये ओल्वे संघाविरुद्ध जबरदस्त बॉलिंग केली होती. तब्बल 3 विकेट फेकले होते, 5 विकेट काढले आणि एक जबरदस्त तिखट मारा. मात्र आता समोर चॅलेंज मोठा आहे, कारण समोर समाधान वास्कर AK-47 आहे, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत जबरदस्त टोलेबंद फलंदाजी आपण बघितली आहे. आक्रमक आहे, विध्वंसक आहे आणि आता मोठा बॅटल आहे. अनिकेत वर्सेस समाधान वास्कर, 2 कॅप्टन आमने सामने आहेत. एक बडा चॅलेंज आहे, मोठा संघर्ष या मॅच मध्ये करायचा अनिकेतला, कारण धावांचा जो ओघ वाढलाय तो थांबवावा लागेल, ब्रेक द्यावा लागेल, नाहीतर 70च्या प्लस धावा कदाचित होऊ शकतील. यावेळेला मिड ऑफला रणजित कोहली आहे, चेंडू अडवलाय, अगदी चांगला चेंडू. मी म्हणेन ज्या चेंडूवरती कोणती धाव सध्या आली नाही आहे. आणि डॉट चेंडू म्हणूया. धावसंख्या आहे त्या स्थितीमध्ये 41 वरती. अनिकेत कोहली 6 षटकांची फायनल, कोण होणार चॅम्पियन या स्पर्धेचा, यासाठी हा महायुद्ध. स्लोवर वन आउटसाइड ऑफ स्टंपनचा आमच्याकडे वलयत की हा वाईट बॉल आहे. एका धावेने धावसंख्या पुढे जात आहे 42 वरती. समाधान वास्कर जो का जबरदस्त फलंदाज आहे, ज्याची या स्पर्धेमध्ये बॅटिंग जर आपण बघितली सुरुवातीला पहिल्या मॅच पासून तो तेवढा शांत होता, मात्र तदनंतर त्याने लास्टला ज्या प्रकारे त्याने बॅटिंग केली एंडिंग वरती येऊन आणि चेंडू स्क्वेअर कट. शेवटचे 2 ते 3 सामन्यामध्ये त्याने चांगली बॅटिंग केली आहे आणि खऱ्या अर्थाने त्याला जर साथ मिळाली तर प्रसाद भोईर या फलंदाजाने काय बॅटिंग केली. काल त्याने मला वाटते हाफ सेंचुरी मारली आहे, अर्धशतक त्याच्या नावावरती आहे. तो छोटा बकासूर यावेळेला स्ट्राईक एंडवरती आहे आणि गोलंदाजच्या मार्गावर पुन्हा एकदा आता अनिकेत कोहली सज्ज होते, कमबॅक करतोय. त्याला माहिती आहे की या मॅच मध्ये मला काहीतरी करावं लागेल, विकेट काढावे लागतील, डॉट बॉल जो रन रेट वाढलाय त्याच्यावरती ब्रेक द्यावा लागेल, नाहीतर अशाच धावा होत राहिल्या तर जड जाईल. यावेळेला चेंडू मिड विकेट कडून ट्रॅव्हल होतोय, सिंगलला प्राधान्य दिलंय आणि एका धावेने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरसावतोय. 44 धावांवरती धावफलक पोहोचतोय. आता मात्र कमबॅक होतोय थोडं. या षटकामध्ये 3 चेंडू आतापर्यंत खर्च झाले, त्यांनी 3 चेंडू मध्ये फक्त 3 धावा. मैदानाच्या चौफेर हिरवीगार झाडे आपण बघू शकता, ज्या प्रकारचे हलतायत डुलतायत, हवेचा ओघ आणि ज्या प्रकारे सुंदर असे स्वच्छ मैदान. लोवर फुल टॉस लॉंग ऑफला फसवलाय समाधान वास्करला आणि यावेळेला विजय झालाय कॅप्टन अनिकेत कोहली. द बॅटल चांगला होता, मात्र जाल्यामध्ये फसवलाय, मासा अडकवलाय. समाधान वास्करची ही मोठी विकेट. ठाकूर साहेबांचं बक्षीस वितरण सोहळ्याकरता इथे आगमन होणार आहे. आज आम्ही व्यासपीठावर खऱ्या अर्थाने पाहतो की नावा ग्रामपंचायतीचं ज्यांना सरपंच होण्याचं भाग्य लाभलं, लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांनी आशीर्वाद दिले खऱ्या अर्थाने निश्चित स्वरूपात. आणि त्यांचा आशीर्वाद घेतल्यानंतर निवडणुकीला सक्षमरित्या सामोरे गेलं आणि अतिशय कमी वयातच ज्यांना रायगड जिल्ह्यातील अतिशय श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून परिचित असणारी गुरुक ग्रामपंचायत नावा ग्रामपंचायतीचं सरपंच होण्याचं भाग्य लाभलं. ते आमचे एकच वादा विजेंद्र दादा व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि त्यांच्या समेत आपण पाहतो उपसरपंच सागरदादा पाटील ठाकूर साहेब.
44 धावा आणि हा मयूर वास्करचा सन्मान अगदी स्टिअर केलाय चेंडूला, अगदी सन्मान दिलाय आणि एका धावेने आता धाव संख्या पुढे जाते. धावबालकर धावा लागल्यात 45. आता मात्र अनिकेत कोहली या मॅच मध्ये कमबॅक करून देतोय आपल्या संघाला, कारण सुरुवातीच्या 2 षटकाचा जर आपण विचार केला तर 2 षटकामध्ये हल्ला झाला होता, आक्रमण झाला आणि आता मात्र समाधान वास्करची विकेट आल्यानंतर थोडं सामन्यामध्ये थोडं बॅलन्स इथं बघायला मिळतोय. पुन्हा एकदा अनिकेत कोहली स्लोवर वन. आता पुन्हा एकदा यावेळेला सिलेमिडॉफ कडून चेंडू, अगदी गॅप शॉट सिलेक्शन आहे या चेंडूवरती, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय आणि या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरसा होत आहे. धावसंख्या धावपलकावर 47 धावा आणि तिसरं षटक अनिकेत कोहली याचं कमबॅक करणारं षटक संपलंय. या षटकामध्ये फक्त धावा आल्यात 6 आणि कुंडेवाद संघाचा गडी बाद झाल्यात 1. धावसंख्या 47. श्रीराम. जय श्री राम. आणि मैदान जर आपण आता बघूया मैदानाकडे थोडासा, अगदी हिरवगार मैदान आहे. या मैदानावर जर खेळाडू एखादा पडला तरी त्या खेळाडूला इजा होऊ शकत नाही गडगे सर. एवढा हिरवगार गवताचं मैदान आहे. आणि मी अनिकेतची मगाशी चर्चा केली तिथं लंच टाईममध्ये मी गेलो तेव्हा अनिकेत कोहलीला मी विचारलं की या मैदानावरती खेळताना काय फील होते तुला, तर अनिकेत कोहली बोलला की 6 नाही अजून 10 षटकांची मॅच ठेवली तरी मजा येईल खेळायला, कारण ते कुठल्याही भागात थकावट येत नाही आहे आणि मजा येते हे मैदानावर. असं अनिकेतनी माझ्याशी त्याची चर्चा केली, त्याने मला सांगितलं की मस्त वाटते या मैदानावरती खेळताना. गडगे सर धावसंख्या 47 धावा धावपलकावरती लागल्यात आणि आता मात्र गोलंदाजच्या मार्कवर जोगेंदर कोहली यावेळेला राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर मयूर वास्कर, हा देखील एक जबरदस्त फलंदाज आहे कुंडेवाल संघाचा. यावेळेला बॅटचा वरचा फ्लो लागलाय, चेंडू विकेट किपरच्या पाठीमागे धावतोय, मात्र सुयश कोहली चेंडूला अडवतोय. तत्पूर्वी चेंडूवर एकाने स्वतःकडे स्ट्राईक ठेवली प्रसादने, कारण त्याची बॅट आज दिवसभर तापली आहे. ज्या प्रकारे तो खेळतोय आणि स्वतः त्याने जबाबदारी आता घेतली या षटकामध्ये आणि धावसंख्या पुढे बोलली गेली 48. जोगेंदर कोहलीने जर विकेट हॅट्रिक घेतली, समर्थ कृपा ब्रास बँड मोह्याचा यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं बक्षीस जोगेंदर कोहलीसाठी. विकेट हॅट्रिक समर्थ कृपा ब्रास बँड मोहा कोलीवाडा यांच्याकडून एक मोठी बक्षीस 2000 कॅश इथं दिली जाणार आहे. प्रसाद भोईर. ओ यावेळेला चेंडू बघा, जोगिंदर कोहली देखील अगदी हुशार गोलंदाज आहे. मागच्या काही 2 वर्षांमध्ये जर आपण बघितलं तर जोगिंदर कोहली पॉवर प्लेचं षटक नेहमी टाकायचा, मात्र यंदा तो पॉवर प्लेचं षटक टाकत नाहीये. मात्र असं नाहीये की गोलंदाज मागे आहे, याच्याकडे अजूनही ती क्षमता आहे. जबरदस्त गोलंदाज जोगेंद्र कोहली. यावेळी बॅटचा फ्लो ओपन केलाय, बॅटचा फटका फसलाय आणि जो छोटा बकासूर प्रसाद भोईर तंबूच्या आश्रयाला. मध्ये उतरलेत आणि काय गाणं डीजे सूरज आणि कोळी लोकांना पोचतंय समंदर, पण ते खूप मेहनत आहे त्यासाठी. त्यांना किती सकाळी 3 वाजता उठून समुद्रामध्ये जायला लागते मच्छी पकडण्यासाठी आणि मग तिथून रात्रीचा प्रवास असतो. प्रचंड मेहनत आहे यासाठी आणि ते मेहनतीचं फळ त्यांना मिळतंय. आपल्याला वाटतंय कोळी लोकांना मच्छीवरती ते पैसे कमवत असतात, पण ती सोपं त्यांची मेहनत बघा किती आहे आणि ती मेहनत आहे म्हणून तर त्यांना ते फळ मिळत आहे. पुन्हा एकदा जोगेंद्र कोहली. यावेळेला अगदी जबरदस्त फटका लॉंग ऑनच्या डोक्यावरून रोहित गायकवाडचा बॅटचा तडाखा, षटकार. आदेश फड शिवाजीनगर यांच्या वतीने 200 रुपयाचं कॅश प्राईज आहे
आणि जो मानकरी ठरलेला आहे त्यांनी लगेचच आमच्या व्यासपीठावर यायचे आहे. चला आयवा कॅच ज्या प्रेक्षकांनी पकडली आहे त्याने हे जे 200 रुपयाचं बक्षीस आहे ते घेण्यासाठी व्यासपीठावरती स्टेजवरती यायचं आहे आणि ते बक्षीस त्याने घेऊन जायचं आहे. तर धावसंख्या धावपालकावरती बघितलं 55 धावा या कानोबा स्पोर्ट्स कोंडेवालच्या लागल्या. चौथं षटक मार्गस्थ आहे. मला वाटतं जर अशीच बॅटिंग त्यांची राहिली तर 80+ या स्कोअर कार्डवरती कदाचित बघायला मिळतील. पुन्हा एकदा जोगेंदर स्लोवर वन लेग बिफोरची हाफिल आणि इथं मात्र काय चित्र घडलंय आणि हाफिल फेटाळली पंचांनी अर्थातच नॉट आऊट आणि लेग बॅचच्या स्वरूपात ही सिंगल आली आणि एका धावेने आता मात्र धावसंख्या धावपाल तरी लागली आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 गडी बाद 56. ही महाराष्ट्राची शान आहे, अभिमान आहे, गर्व आहे आम्हाला. कारण शिवाजी महाराजांचे गड किल्ले आम्ही नेहमी सर करत असतो. ज्या वेळेला आम्ही खाली असतो पावसाळ्यामध्ये त्यावेळेला आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे जेवढे गड किल्ले आहेत ते आम्ही सर करत असतो. आणि किती मेहनत असते, किती मेहनत लागली छत्रपती शिवाजी महाराजांना हे किल्ले जिंकण्यासाठी. हे नुसते गाणी आणि टी व्हीवरती बघून नाही समजणार, तर प्रत्यक्षात तुम्हाला ते किल्ल्यांवरती जावे लागेल. त्या किल्ल्यावरती गेल्यानंतर तुम्हाला समजेल का इथे काय घडलंय, काय आहे. त्यामुळे प्रत्येकाने किमान छत्रपती शिवाजी महाराजांचा एक तरी किल्ला तुम्ही सर करावा असं तरी मला वाटत आहे. आणि आता शेवट मला वाटतं 5वं षटक आहे. 6 षटकांची मॅच आहे आणि गोलंदाजच्या मार्कवर पुन्हा एकदा कॅप्टन येतोय, संघनायक सेनापती अनिकोत कोहलीसाठी हॅट्रिकसाठी समर्थ कुबा ब्रास बँड यांच्याकडून 2000 रुपये मात्र यावेळेला चपराक फाईन लेगच्या डोक्यावरून पंचांचा सिग्नल. 6 धावा षटकार. व्हेरी मच डीजे आणि अनिकेत कोहलीला हॅट्रिकसाठी समर्थ कृपा ब्रास बँड यांच्याकडून तब्बल 2000 रुपये कॅश बक्षीस दिलं जाणार आहे. आणि पुन्हा एकदा अनिकेत कोहली राईट एम ओव्हर द विकेट. मयूर वास्करचा तडाखा आणि चेंडू वाडिश लॉंगॉनच्या डोक्यावरून ताकदी जवाबर सीमापार षटकार. मयूर वास्करचा जलवा सुरू झालाय मैदानामध्ये. एक अतिशय विध्वंसक फलंदाज यावेळेला. आणखीन एक स्लोवर वन डाऊन द ग्राउंड ब्लॅक स्क्रीनच्या समोर सलामी देणारा हा षटकार. चौऱ्याहत्तर धावा या धावफलकावरती लागल्यात. या स्पर्धेचा हायेस्ट रेकॉर्ड आहे 74चा. कुंडेवाल आणि गव्हाण असे आम्हाला प्रणयजी सांगत आहेत की या स्पर्धेचा हायेस्ट रेकॉर्ड म्हणजे कुंडेवालच ब्रेक करणार की काय. जय माता दी दिघोडे याचे 3 संघांनी एवढ्या धावा ठोकल्यात आणि अजून एक षटक उरलाय आणि षटकार हॅट्रिक. मयूर वास्कर ऑन फायर. 3 चेंडूवरती 3 आणि चौथा आलेला आहे. फाईन लेगच्या डोक्यावरून 4 चेंडूवरती हे 4 षटकार. ठाकूर कोपर सूरज जेव्हा आपण आदेश स्पोर्ट शिवाजीनगर यांच्या वतीने प्रत्येक प्रेक्षक कमाल झेलसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. ते कॅश प्राइज आपण घेऊन जावं. 4 चेंडूवरती 4 षटकार आणि काय बॅटिंग. मयूर वास्कर ऑन फायर. मेगा फायनल आणि या फायनल मध्ये कुंडेवाल संघाने काय बॅटिंग केली आहे. आता सन्मान दिला. इथून आवाज आली पॅव्हेलियन मधून काहीतरी तिकडे सूचना दिली असं मला वाटतंय आणि कदाचित हा सिंगल घेतलाय मला असं वाटते. समोर चेंडू होता पण खेळाडूने ते सिंगलने स्ट्राईक रोटेशन केलंय. 4 चेंडूवरती 4 षटकार आले होते आणि 5व्या चेंडूला त्याचा सन्मान
हे सांगून देते की या मॅच मध्ये कोंडेवाल संघ सध्या प्लस आहे. ओ यावेळेला डीप मिड विकेटच्या डोक्यावरून जोगिंदर चेंडू खाली आणि अजय आहे चेंडू खाली आणि फलंदाज बाद होतोय रोहित गायकवाड. क्या बात आहे. संगीत आपण ऐकलेत मित्रांनो. विजेंद्रबाई पाटील विद्यमान सरपंच नाबे ग्रामपंचायत. महागुरु, जर तुम्ही मागच्या का 2 वर्षापूर्वी आला असाल तर पार्थ चषक आपण खरं नाईटची स्पर्धा पाहिलीत आणि ती स्पर्धा अशी होती की मित्रांनो 1-2 गरिबांची हालत झाली असती. एवढा मित्र परिवार त्या स्पर्धेमध्ये तुम्ही विजेंद्रबाई पाटील विद्यमान सरपंच यांचा पाहिलात आणि पुन्हा एकदा ती स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येईल 10 मार्च ते 15 मार्च अर्थातच सरपंच चषक 2024. ही नाईट स्पर्धा पुन्हा एकदा नाबे क्रीडानगरीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आणि आमचे दमदार सरपंच खऱ्या अर्थानं खातापिता ग्रुपचे ते देखील दमदार योगदान. नाबे गावामध्ये जेव्हा कुठलीही स्पर्धा होऊ द्या त्या खातापिता ग्रुपच्या माध्यमातून गिफ्ट हॅम्पर दिलं जातं आणि आज त्यांची स्पर्धा अर्थातच सरपंच विद्यमान विजेंद्रदादा पाटील उर्फ गोट्याबाई यांची यशस्वी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. तर शेवटचं षटक आहे. पूर्वार्धातील लास्ट 6 चेंडू असतील आणि किती टार्गेट धावा जर आपण बघितल्या तब्बल 81 धावा धावपलकावरती लागल्यात. 100+ होणार का? कारण चित्र सध्या तसंच वाटतंय. 81 धावा धावपलकावरती लागल्या आणि आता मात्र वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 6वं अर्थातच शेवटचं षटक घेऊन गोलंदाज जोगिंदर कोहली आणि स्ट्रायकरवरती एक आक्रमक शैलीदार फलंदाज मयूर वास्कर स्ट्रायकरवरती. जोगिंदर कोहलीला बक्षीस आलेलं आहे. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये जोगिंदर कोहलीला बक्षीस आहे. समर्थक कृपा बास बँड मोहा कोळीवाडा यांच्याकडून आणि या सिंगलने धावसंख्या पुढे गेली आहे. 82 धावा धावपलकावरती लागल्यात आणि आता स्ट्रायकरवरती आले संदीप धोत्रे ज्याने मागच्या मॅचमध्ये 2 षटकार तब्बल त्याने ठोकले होते आणि तो यावेळेला स्ट्रायकरवरती आहे. संदीप ओ यावेळेला बॅक टू द बॉलर स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवलाय. तर व्यासपीठावर ते सन्माननीय माजी सरपंच आदरणीय हरिचंद्र शेठ म्हात्रे साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. नावा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मनपूर्वक आपलं आम्ही आदेश स्पोर्ट शिवाजीनगर यांच्या वतीने सरचे स्वागत करत आहोत. ओ यावेळेला लोवर फुल टॉस मात्र या चेंडूवरती फक्त एकच धाव मयूर वास्करने घेतली आणि त्याला माहिती आता उरलेले चेंडू फक्त मला खेळायचे आहेत कारण या मॅच मध्ये मयूर वास्करने तब्बल 4 षटकार ठोकलेत अनिकेत कोहलीवरती आणि आता तो स्ट्रायकरवरती आला. धावसंख्या धावपलकावरती 83 लागल्यात म्हणजे 100च्या आत राहणार. आता यात मात्र शंका नाही आहे कारण बघूया अजून 3 चेंडू बाकी आहेत. काय होणार या मॅचचं चित्र. ओ यावेळेला हेलिकॉप्टर उडवलाय. लँड होणार कुठं? वाईड लॉंग ऑनला अजय आणि फलंदाज मयूर वास्करचा खेळ समाप्त.
मध्ये हिंद केसरी पुरस्कार मिळाला आहे बकासूरला. तशी मॅच द सिरीज मिळेल का या छोट्या बकासूरला? हिंद केसरी होईल तो पण. शिवाजीनगरचा हिंद केसरी छोटा बकासूर होईल का? सध्या तरी बरेच खेळाडू रेसिंग मध्ये आहेत. 5 ते 6 खेळाडू सिरीजच्या रेसिंग मध्ये सध्या आहेत असे आम्हाला गुणलेखांची माहिती मिळाली आहे. पण एक्झॅक्टली कोण होणार? ओ यावेळेला आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्कर पंच वल्लेत की वाईट बॉल आहे, अव्वांतर आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे जात आहे. 85 धावा म्हणजे मोठं आव्हान, मोठं लक्ष चेसिंग करावं लागणार आहे. तो मोहा कोलीवाडा संघाला मेहनत करावी लागेल, घाम घालावा लागेल. कारण या 85 धावा 6 षटकामध्ये बनवायच्या असल्या तर प्रत्येक खेळाडूला 100% द्यावा लागेल. अनिकेत कोहलीची बॅटिंग या मॅच मध्ये इम्पॉर्टंट असेल, कारण त्याच्या बॅटमधून येणाऱ्या धावा, या चेसिंग धावा किती होतील याचे महत्वपूर्ण असेल. पुन्हा एकदा जोगिंदर या षटकातील पुढचा चेंडू. यावेळेला बॅटची एज लागली, चेंडू अंगावरती. अद्दलला एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि या चेंडूवरती 2 धावा आणि बॅकअप नाहीये. 3 क्षेत्ररक्षक पाठीमागे चिपकले होते. यष्टिरक्षकाला चौथीचा प्रयत्न आणि चौथी धावेमध्ये हा गडी बाद होतोय आणि या 3 धावा मिळतात. 3 धावांनी धावसंख्या धावफलकावर स्कोर कार्डवरती आपण बघूया 88 धावा तब्बल धावफलकावरती लागल्यात आणि चेसिंग करायचे आहे. टार्गेट आहे 89 धावा 6 षटकामध्ये चेसिंग करायचे आहेत. ते मोहा कोलीवाडा संघाला मोठा प्रश्न आहे, मोठा टार्गेट आहे. आणि जर टार्गेटचा पिछा करायचा असेल, टार्गेटचा पाठलाग करायचा असेल तर फक्त आणि फक्त मेहनत, स्ट्रॅटजी आखावी लागेल. आणि त्या कशा प्रकारे चेसिंग करणार हे धावतं वरण आपण पुढच्या सत्रामध्ये ऐकणार आहोत. प्रवीणजी गायकर रॉकस्टार यांच्याकडे वळणार आणि तत्पूर्वी मी देखील आता अलविदा करतो या स्पर्धेला. आणि थँक्यू व्हेरी मच आदर्श स्पोर्ट्स शिवाजीनगर, आपण सुदीप ठाकूर, त्यांची पूर्ण कमिटी, त्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये आज इन्व्हाइट केलं, संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतोय. आणि माझी देखील आता वेळ संपली, मी देखील थांबतोय. थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद. थँक्स किरण पाटील सर. खऱ्या अर्थाने पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. चांगले योगदान दिलं समालोचकांच्या दृष्टिकोनातून. आदेश स्पोर्टच्या वतीने तुमचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. आणि जे समालोचक आपल्याला या ठिकाणी लाभलेत, पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष, ज्यांच्या मार्गदर्शनाने आपण खऱ्या अर्थानं जी पनवेल प्रीमियर लीगचा थरार ऐकलात, ते किरण पाटील यांचा इथे खऱ्या अर्थानं सन्मान करूया. आणि पुढच्या वर्षी पनवेल प्रीमियर लीग ही उल्वेन नोडमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यांचा इथे शुभ सन्मान या ठिकाणी करूया. किरण पाटील सर, आपला सन्मानित देखील केलं जाणार आहे. आदेश स्पोर्ट शिवाजीनगर प्रतिनिधी या आपण. मग आमचे अमित कडू असतील, मयूर असतील, खऱ्या अर्थाने सुदीप असतील, निलेश असतील, सर्व सहकारी आपण समोर यावं. किरण पाटील एक अष्टपैलू खेळाडू म्हणून खूप मोठी ओळख आहे. त्यानंतर समालोचक आणि आज संपूर्ण पनवेल तालुक्यामध्ये पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनची संपूर्ण धुरा जे सक्षमरित्या सांभाळत आहेत ते पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आणि उलवा गावातील एक अष्टपैलू दमदार क्रिकेटर किरण पाटील सरांचा येतोची सन्मान इथे केला जाईल. आज माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब चषकामध्ये सहभागी झाला आणि त्यांचा येतोची सन्मान एकच वादा आमचा विजेंद्र दादा नावा ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच विजेंद्रदादा पाटील साहेबांच्या शुभ हस्ते किरणदादा पाटील यांचा येतोची सन्मान इथे केला जात आहे. उत्कृष्ट मराठी हिंदी भाषेवर प्रभुत्व की लाभले अमास भाग्ये, बोलतो मराठी झालो करेच धन्य, ऐकतो मराठी धर्म पंथ आणि एकची जात जाणतो मराठी आणि एवढ्या जगतात माय मानतो मराठी. किरणदादा अतिशय चांगल्या प्रकारे समालोचन करून स्पर्धेला योगदान दिला. आदेश स्पोर्ट शिवाजीनगर यांच्या वतीने आपलं जाहीर इथे आभार.
तर किरण दादा कसा अनुभवला आज संपूर्ण दिवस आपण आदेशपूर शिवाजीनगरचं निमंत्रण स्वीकारून खऱ्या अर्थाने समालोचन करण्यासाठी आलं. खूप काही प्रेम मिळालं आपल्याला या स्पर्धेमध्ये आज खऱ्या अर्थाने. काय अनुभवलं तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून? स्पर्धा खूप छान आहे. मी कॉमेंट्री केली. आम्हाला ॲक्च्युली इथं खेळायचं होतं, पण इथं ऑलरेडी संघ फुल झाले होते आणि एंट्री मिळाली नाही आहे. ॲक्च्युली मी कॉमेंट्री करतो, फक्त 2-3 वर्ष मी कॉमेंट्री पण करत नाही आहे, कारण आमची टीममध्ये मला खेळायला लागतं आहे. ते मॅच टीम पण सांभाळायची आहे, कॉमेंट्री पण करायचं आहे. पण जेव्हा वेळ मिळतो त्यावेळेला मी कॉमेंट्री करतो. आणि ॲक्च्युली आता मी मॅच खेळायला जाणार होतो, पण सुदीपचा फोन आला की कॉमेंट्रीला येणार का दादा? तर मी बोललो चला, आपल्या उलवे नोडमध्ये एक मानाची स्पर्धा आहे, इथं कॉमेंट्री करायला लागेल. आणि आदर्श स्पोर्ट शिवाजीनगरचं म्हटलं तर हे उलवे नोडमधील एवढं छान मैदान आहे ना, की मला वाटतं कधी मी मैदानामध्ये जाऊन खेळतोय, एवढं जबरदस्त आणि जबरदस्त आयोजन, नियोजन आणि 6 षटकांची स्पर्धा यंदाच्या वर्षी कुठं मी सध्या बघितली नाही आहे. मस्त आयोजन केलं आहे, जबरदस्त भव्य दिव्य आयोजन आणि या स्पर्धेमध्ये जाम मजा आली आहे. थँक्यू. थँक्यू. खऱ्या अर्थाने आपण सो मच किरण पाटील सर. आमचे सुदीप दादा पाटील ठाकूर, तुमचं खऱ्या अर्थाने सुदीप ठाकूर साहेबांच्या, सुजित ठाकूर साहेब यांचं खऱ्या अर्थाने किरण दादाने आभार मानलेले आहेत. निश्चित स्वरूपात अजित स्पोर्टचा आणि आता बोलणार आमचे रॉकस्टार खऱ्या अर्थाने बीजी शेल्डूल. मित्रांनो, आम्ही अभिमानानं सांगतो रायगड जिल्ह्यामध्ये निश्चित स्वरूपात सर्वाधिक बीजी शेल्डूल समालोचक असणारे प्रवीण गायकर वाकडी. तुम्ही डे स्पर्धा बघा, यूट्यूबवर जा, नाईट स्पर्धा बघा, प्रत्येक स्पर्धेमध्ये प्रवीण गायकर हे घटक बनलेले आहेत. एक दमदार त्यांचा आवाज, भाषेवर प्रभुत्व, मग मराठी असो हिंदी या दोन्ही भाषांवर मजबूत पकड असणारे आमचे रॉकस्टार प्रवीण गायकर वाकडी यांच्याकडे आपण बोलूया. थँक्यू महागुरु, क्या बात आहे. बघा, लगेच DJ सँडी यांच्याकडे काही ना काही रेडी असतंच. आणि करताना समालोचक असतील, पंच असतील, सर्वांचं गुणगौरव नेहमीच त्यांच्या डीजेच्या माध्यमातून करताना दिलं गेलंय. गेलेले दिवस बदलला जाऊ शकत नाही, परंतु येणारा दिवस बदलवणं हे तुमच्या हातामध्ये असेल. बघा, इथे विजयासाठी गरज असेल 36 बॉल आणि 88 धाब्यांची गरज असेल. 89. पिचच्या साईडला प्रॅक्टिस करा विनंती असेल. बघा, कुंडेवाल क्रिकेट संघ, आपण विकेटच्या साईडला प्रॅक्टिस करा. अनिकेत, चला आपली सलामीची जोडी जाऊ द्या लगेचच मैदानात. पंच, चला आपण देखील जा. दोन्ही पंचांना मी विनंती करतो की आपण प्लीज मैदानात जा. तुम्हाला परत नाईटला जायचंय, आम्हालाही नाईटला जायचंय. चला, पंचांना विनंती असेल, प्लीज आपण लगेचच जा मैदानात.
सरपंच विजेंद्रबाई पाटील काही क्षणातच या ठिकाणी पनवेल सभागृह नेते परेश ठाकूर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होईल. त्याच्याचमुळे कदाचित हा थोडासा वेळ घेतला जातोय, कारण फायनलच्या बक्षीस समारंभ सोहळ्यासाठी इथे काही क्षणातच त्यांचं आगमन होईल. हरिश्चंद्र माते साहेब माजी सरपंच या त्यांना देखील पाहू शकाल. त्याच्यानंतर समीर शेठ यांना देखील तुम्ही पाहू शकाल. विद्यमान उपसरपंच संपूर्ण तमाम आमचे ग्रामस्थ शिवाजीनगरचे सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. आत्ताच तुम्ही संगीत ऐकलात. आमचा दादा झालाय सरपंच, नाद केला पण वाया नाही गेला. जंगल का राजा एक ही होता है शेर, आणि वाघाचं राज पण आज पण तुम्ही पाहिलं. आणि त्यांच्याच माध्यमातून म्हणजे नावामध्ये तुम्हाला 2 नाईटच्या स्पर्धा पाहायला मिळतील. आय थिंक 20 तारखेपासून देखील गावदेवी क्रिकेट संघ नाभा यांची देखील नाईटची स्पर्धा पाहायला मिळेल. आणि त्याच्यानंतर 10 मार्च नंतर पुन्हा एकदा सरपंच चषकाचा थरार तुम्ही विजेंद्रबाई पाटील यांच्या नावाची सरपंच चषकाची स्पर्धा तुम्ही पाहू शकाल. काही क्षणातच आपण स्पर्धा मॅच देखील स्टार्ट करूया, कारण तत्पूर्वी आपण महागुरु या स्पर्धेचा विचार केलात तर आज धावा झाल्यात 88-89 धाव्यांचा टार्गेट असेल. परेश शेठ ठाकूर साहेबांचा काही क्षणातच आगमन होईल, त्याच्यामुळे हा थोडासा वेळ घेतला जातोय, कारण जर स्पर्धा लवकर उरकली तर मात्र या ठिकाणी बक्षीस समारंभासाठी मान्यवर त्यांची आपण थोड्याच वेळात उपस्थिती पाहूया. महागुरु आज आप देख सकते कि प्रेम प्रेम है आज शिवाजी नगर के ऊपर, तभी तो सारे इतने मेहमान आएंगे. क्या कहेंगे प्रेम के बारे में? हाँ बिल्कुल प्रवीण, प्रेम के बारे में बिल्कुल कि प्रेम परिचय को पहचान बना देता है. प्रेम परिचय को पहचान बना देता है, वीरानों को गुलिस्तान बना देता है. मैं आप जी की कहता हूँ, आदेश स्पोर्ट शिवाजी नगर के सभी प्रतिनिधि, मैं आप जी की कहता हूँ, गहरों की नहीं, प्रेम इंसान को भगवान बना देता है. क्या बात आहे. हे तुम्ही विहंगम दृश्य करायला पाहू शकताल. तो तुमच्या स्क्रीनवरती जे ड्रोनच्या साहाय्यानं हे दाखवलं गेलंय. अगदी सुसज्ज मैदान, खेळाडूंसाठी पोषक असे आउटफील्ड, ग्रास, संपूर्ण चौबाजूने ही झाडे या मैदानावरती सभोवताली पाहू शकाल. अगदी बरोबर तुमच्या आमच्या या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर उजव्या हाताला अटल सेतू, अगदी कमी वेळेमध्ये तुम्ही मुंबई गाठू शकता. आणि हे अटल सेतूचं उद्घाटन सोहळा तुम्ही महाराष्ट्राचे माफ करा देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि अटल सेतू अगदी तुमच्या या मैदानाच्या बाजूला बरोबर दिसतंय. काही क्षणातच या स्पर्धेला देखील आपण सुरुवात करूया. मेगा फायनल तुम्ही एन्जॉय करताय. आणि महागुरु फायनलचा तिकीट ज्या संघाला मिळतो तो संघ मला वाटतंय थेट आमदारकीचा तिकीट मिळण्याबरोबर असतं, परंतु दोन्ही संघ थेट पोहोचलेत ते फायनलमध्ये. आणि फायनलमध्ये धावा बनवल्यात. पहिल्या सत्रामध्ये कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाल क्रिकेट संघानं 88 आणि 89 धावा इथे बनवायच्या आहेत. जे प्रेक्षक जोडले गेलेत यूट्यूबच्या माध्यमातून जवळजवळ 300 प्रेक्षक असतील. 300 प्रेक्षकांपैकी विचार केला तर त्यातल्या कमीत कमी आम्ही 200 जणांना विनंती करतो की कृपया करून आपण या चॅनलला सबस्क्रायबर करा. 2,50,000चा टप्पा गाठण्यासाठी अवघ्या 250 त्यांच्या सबस्क्रायबरसाठी गरज असेल, आणि ते चॅनलला लगेच आपण सबस्क्रायबर करा. बॅटिंगकडे आपण एकदा लक्ष देऊया. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना छोटा बकासूरची बॅट देखील तलपली गेली. आज तो शिवाजीनगरचा हिंद केसरी बनणार की नाही हे देखील आपण पाहूया. समाधानने ठोकल्या 12 बॉलमध्ये 30, प्रसादने ठोकल्या 7 बॉलमध्ये 12, मयूरने लगातार 4 षटकार ठोकले, त्याने 10 बॉलमध्ये 28 बनवल्या, रोहितने 7 बनवल्या, संदीपने 4 बनवल्या, जितू गायकवाड 1. एक्स्ट्रा धावा तुम्ही पाहू शकाल टोटल 5, आणि टोटल 88 धावा बनवत असताना इथे 89 धावांचा पाठलाग करायचा आहे. मॅच जर तुम्हाला आवडेल नक्कीच, परंतु अनिकेत कोहलीची बॅटिंग इथे दमदार व्हावी लागेल तर असा सामना उल्केश बाकी सर्व खेळाडू असतील तुम्हाला प्रत्येक ओव्हर्समध्ये जवळजवळ सरासरी राखावी लागेल. ती म्हणजेच प्रति षटकामध्ये 14.50 ची सरासरी राखावी लागेल.
आठवत 2014 बॉलर शेठ पाटील यांच्या वलप स्पर्धेमध्ये महागुरूंनी खऱ्या अर्थाने या गाण्यावरती खऱ्या अर्थानं डान्स केला होता. काय सांगाल महागुरू? बैलगाडा क्षेत्रामध्ये जसं आपण सप्त हिंद केसरी बकासूर पाहतो मित्रांनो, तसेच कॉमेंट्री क्षेत्रातील डबल हिंद केसरी बकासूर म्हणून ज्याला संबोधलं जातं, याचं कारण मित्रांनो की केंद्रीय मंत्री नारायण राणे पुरस्कृत आणि सुनील गावस्कर पुरस्कृत म्हणून ज्यांना सन्मान दिला गेला, असे हिंद केसरी डबल हिंद केसरी समालोचक महागुरु MD गडगे महागुरु. आता करा तुम्ही पण तिथून कॉमेंट्री सुरू. गुरु, क्या लगता है इस विकेट के ऊपर कि कैसी है विकेट? घास है पूरी तरीके से या गेंदबाज या बल्लेबाजी के लिए साथ दे रही है? तर निश्चित स्वरूपात प्रवीण त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत, परंतु इथे कान्होबा कुंडवाल क्रिकेट संघाच्या वतीने फरमाईश आलेली आहे. छोटा बकासूर यांनी सांगितले की गणपती बाप्पा मोर आणि जय श्रीराम झाला पाहिजे. जल्लोष बोला गणपती बाप्पा मोरया. जय श्रीराम. जय श्रीराम. तर निश्चित स्वरूपात छोटा बकासूर यांच्याकडे आपण बोलणार आहोत. आज कान्होबा क्रिकेट संघ अंतिम फेरीमध्ये इथे दाखल झालेल्या खऱ्या अर्थाने अतिशय दमदार परफॉर्मन्स केलं आणि आज प्रवीण असेल, किरण असेल, सर्व समालोचकांनी तुझं कौतुक केलं. तुझ्यासाठी या स्पर्धेतला प्रवास आस्थागत कसा राहिला? खूप चांगलाच राहिला. वाईट कार्ड एंट्री भेटल्यामुळे आमचा परफॉर्मन्स चांगला झाला. त्याचा आम्हाला टीमला म्हणजे परफॉर्मन्स एकदम चांगला राहिला. सगळे प्लेयर चांगले खेळलेले. तर एकंदरीत ही विकेट बघितली, या विकेटवर खऱ्या अर्थाने आमच्या आदेश स्पोर्ट शिवाजीनगर क्रिकेट संघाच्या वतीने बनवण्यात आलेली आहे. आणि विकेट ही अतिशय, जर विकेटचा विचार केला, थोडीशी हिरवल आपल्याला बघायला मिळतो इथे खऱ्या अर्थाने. गवत आहे आणि या विकेटवर मात्र गोलंदाजांची खूप अग्नी परीक्षा आपल्याला बघायला मिळाली आणि फलंदाजीसाठी पोषक ठरली आणि त्या माध्यमातून तुझी फलंदाजी मात्र इथे भरली बघाली. एकंदरीत या विकेटवर तुला जी मिळालेली मदत, त्याबद्दल आपण काय प्रतिक्रिया देऊ शकशील? विकेटवर मदत म्हणजे प्रत्येक बॉल बॅटवर घेतला तर प्रॉपर टायमिंग जर झालं तर 6 जाणारच. मग याकरता गोलंदाजांना मात्र आता अंतिम सामन्यामध्ये काय करावं लागेल? कारण तुमच्या संघाची सर्वाधिक मोठी ताकद आहे फलंदाजी. गोलंदाजाने या विकेटवर कशा प्रकारे गोलंदाजी करावी लागेल? काही चांगलीच गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतील आणि चांगली झाली. थँक्यू छोटा बकासूर. समाधान यांच्याकडे आम्ही बोलणार आहोत. समाधान, हॅलो समाधान यांच्याकडे तरी इकडे. हा समाधान, खऱ्या अर्थाने तो एक सक्षम फलंदाज आहेत. एकंदरीत या स्पर्धेमध्ये तुम्ही आमच्या आदेश स्पोर्ट शिवाजीनगर आयोजित माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब चषक 2024 या स्पर्धेमध्ये आजच्या संपूर्ण दिवसामध्ये तुम्ही काय अनुभवलं? या विकेटवर, या मैदानामध्ये काय अनुभवलं? नक्कीच ग्राउंड खूप छान आहे आणि इथे खेळायला कोणी पण कोणा संधी भेटली तर कोणच नकार देणार नाही. आणि विकेटचा विचार केला, जो चांगला खेळतो ना त्याला साथ देते, तो बॉलर असो किंवा बॅटर असो. हा, या सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने तुम्ही कोणत्या निदानाने, इथे 4 ट्रॉफी आहेत, एक ट्रॉफी खऱ्या अर्थाने इथे तुम्ही ट्रॉफीचा हकदार बनलेले, पण 4 पैकी कोणत्या ट्रॉफीवर तुम्ही नजर घेऊन इथे मैदानात दाखल झालेला आहात? नक्कीच मीच काय, सर्व संघ इथे खेळतात ते पहिल्या नंबरसाठीच खेळतात आणि आम्ही पण पहिला नंबर मिळवण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक वेळेस आम्ही पाहतो तुझ्या फलंदाजीवर संघ पूर्णतः संघाची भिस्त असतो. आज छोटा बकासूरने खऱ्या अर्थाने सर्वांना प्रभावित केलं. या युवा क्रिकेटरबद्दल काय तू प्रतिक्रिया देऊ शकशील? आणि इतर तरुण खेळाडूंना ज्याने केलेला, या बकासूरने केलेला जो परफॉर्मन्स आहे, याबद्दल आपण काय संदेश देणार? नक्कीच प्रसाद चांगला खेळला. तिथे मॅच पण आमची फसली होती.
आणि आम्ही 4 मॅचमध्ये 4 मॅन ऑफ द मॅच आहोत. समाधान, जेव्हा कुल्लू मनुला शिमलाला तो खेळाडू करताना गेला होता तेव्हा त्याची गरज होती तुमच्या टीमसाठी, छोटा बकासूसाठी. किती मॅच मध्ये तुम्ही त्याला मिस केला की तो एक ट्रम्प कार्ड सध्या ठरतोय? नक्कीच आम्ही 4-5 पण मॅच त्याला मिस केले, कारण का लास्ट ओव्हरला 7-8 अशा पण मॅच आम्ही हारलो. आणि यापूर्वी भरपूर तुम्ही स्पर्धा खेळलात समाधान. जेवढ्या स्पर्धा खेळल्यात त्या स्पर्धेपैकी तुम्हाला कुठली स्पर्धा बेस्ट वाटते आणि ग्राउंड कसं वाटतंय? जे असं ग्राउंड कुठं पाहायला मिळालंय का आतापर्यंत? नक्कीच असं ग्राउंड कुठेच नाही केलो आणि स्पर्धा पण एक नंबर आहे. आम्ही नेहमी खेळ खेळतो. तर समाधान आपण पाहतो आदेशपर शिवाजीनगर. तर माजी खासदार चषक 2024 ही स्पर्धा आणि ज्यावेळी 2025 मध्ये आदेशपर शिवाजीनगर क्रिकेट संघाच्या वतीने स्पर्धा आयोजित केली जाईल. इथलं दैदित्यमान आयोजन पाहता त्या स्पर्धेमध्ये खेळणं तुम्हाला आवडेल का? नक्कीच आम्ही दरवर्षी खेळतो आणि यंदा पण केलो आणि पुढे पण खेळत राहू. शेवटचा प्रश्न, 2024 मध्ये 2023 मध्ये तुमच्या संघाची ह्याज जे आदर्श क्रिकेटर म्हणून संघाची कामगिरी आजतागत कशी राहिलेली आहे? तर परेश शेठ ठाकूर साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. थँक्यू सो मच समाधान. बोला गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो, पनवेल महानगरपालिकेच्या विकासाला गती आणि दिशा देण्याचं काम ज्या नेतृत्वाने केलेलं आहे ते पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते, एक जबरदस्त संघटन कौशल्य, उत्कृष्ट वक्तृत्व आणि उत्तुंग व्यक्तिमत्व यांचा त्रिवेणी संगम असणारे पनवेल महानगरपालिकेचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास ही उदांत कल्पना उरासी बाळगून ज्याने प्रचंड निष्ठेने आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आणि पनवेल महानगरपालिकेचं ज्यांना सभागृह नेते होण्याचं भाग्य लाभलं ते सन्माननीय पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान सभागृह नेते परेश ठाकूर साहेबांचं आदेश फोर्ट शिवाजीनगर आयोजित सन्माननीय लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब चषक 2024 या स्पर्धेकरता आगमन झालेलं आहे. सन्माननीय परेश ठाकूर साहेब आपलं आम्ही आदेश फोर्ट शिवाजीनगर यांच्या वतीने सन्माननीय लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सरचे स्वागत आहे. इथे आपण पाहतो खरे अर्थाने व्यासपीठावर सामन्याकडे आपण वळणार आहोत. पंच रेडी आहेत, सलामीर फलंदाज सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. आताच व्यासपीठावर आम्ही पाहतो पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते, पनवेलच्या खऱ्या अर्थाने महानगरपालिकेच्या विकासाला गती आणि दिशा देण्याचं काम ज्या नेतृत्वाने सक्षमरित्या खऱ्या अर्थाने यशस्वीरित्या पार पाडलेले आहे ते सन्माननीय परेश ठाकूर साहेबांचं व्यासपीठावर आगमन. त्यांच्या समवेत आम्ही पाहतो खऱ्या अर्थाने लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांचा आशीर्वाद घेतल्यानंतर नावा ग्रामपंचायतीचं ज्यांना सरपंच होण्याचं भाग्य लाभलं ते आमचे मित्र विजेंद्रदादा पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. उपसरपंच सागर शेठ ठाकूर साहेब उपस्थित आहेत. नावा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच चंद्रकांत शेठ इथे उपस्थित आहेत. दादा, आपणा सर्वांचं आम्ही पुन्हा एकदा आदेश फोर्ट शिवाजीनगर आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि बोलूया सामन्याकडे. पहिल्याच खऱ्या अर्थाने सत्रासाठी बोलणार आमचे रॉकस्टार समालोचक प्रवीण गायकर मॅन फ्रॉम वाकडी यांच्याकडे आपण बोलूया. धन्यवाद. महागुरु, जिंकण्यासाठी तब्बल 89 धाब्यांची गरज असेल तर मोहा संघाकडून 50 धावा जो खेळाडू मारेल त्या खेळाडूसाठी श्री समर्थ कृपा ब्रास ब्रँड यांच्या वतीनं 5,000 रुपयाचं पारितोषिक इथे दिलं जाईल. म्हणे सांगून गेला तुका आणि पैशाला मुकू नका, परंतु इथे खेळाडूचं मनोबल वाढवण्याचं काम केलं जाते. पहिलाच बॉल लाखू टप्प्याचा ठोकलाय मिड ऑनच्या वरून, बॉल लॉंग ऑनच्या दिशेने ट्रॅव्हल होईल. 1 बाउन्स इनटू द फॅन्स, चौकार. तिमिरहारा गर्जा शिवाजी राजा, अंगाला लावण्यास मला सुगंधी साबण व अत्तर नसू दे, पण गर्वाने ओढलेल्या माझ्या कपाली माझ्या शिवरायांचा भगवा टिला असू दे. आणि ही सुरुवात केली त्या फलंदाजानं अनिकेत कोहलीच्या बॅटमधून आलाय पहिला चौकार.
यावेळी लाईन पाहावी लागेल. पंचांना ऑफ स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू अवांतर घोषित केलाय. प्रति ओव्हरचा जर विचार केला तर 14.84च्या सरासरीनं हे धावा बनवाव्या लागतील आणि जोपर्यंत अनिकेत कोहली मैदानावरती थांबेल या धावा होऊ शकतील. 36 बॉल 89 धावा. यावेळी देखील प्रॉपर टायमिंग. पुन्हा एकदा त्याच दिशेने स्लॉट मध्ये बॉल आलाय. लॉंग ऑनच्या वरून सीमारेषा पार. अजून एक चौकार. थोडं लहान आहे परंतु छत्रपती शिवरायांच्या मातृभूमीवर जन्माला आलो याचाच मला अभिमान आहे. काय सुरुवात दिली अनिकेत कोहलीने. 2 चौकार 1 वाईट 9 धावा आतापर्यंत आल्यात. धावा होऊ शकतील. फक्त विकेट थांबवणं हे तुमच्यासाठी महत्वाचं असतं आणि ते विकेट थांबवावे लागतील कोहलीवाडा टीमला. यावेळेस फटका फसला. हवेत आहे शॉट एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक आहेत मयूर झेल खाली येतील आणि फलंदाज बाद. लगेचच घाई केली 2 चौकारानंतर आणि समाधानने त्याला उत्तर दिले फलंदाज बाद. साठी ज्यांच्या माध्यमातून दमदार योगदान आपण त्यांच्या माध्यमातून पाहिलं. विजेंद्र पाटील साहेब विद्यमान सरपंच, सागर शेठ ठाकूर उपसरपंच, त्याच्यानंतर आपण सागर शेठ यांना देखील पाहत आहे विद्यमान उपसरपंच, त्यांचं हरिश्चंद्र म्हात्रे साहेब माजी सरपंच. आज स्पर्धेसाठी ज्यांचं दमदार योगदान लाभलंय महागुरु. निश्चित स्वरूपात खऱ्या अर्थाने रॉकस्टार प्रवीण अतिशय चांगल्या प्रकारे आपण प्रतिक्रिया दिली आणि आज आपण व्यासपीठावर पाहतो पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परिषद ठाकूर साहेबांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने रायगड जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून समालोचकांसाठी खऱ्या अर्थाने एक शिबिराचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं होतं. त्यामध्ये अनेकांना मार्गदर्शन सुद्धा लाभलं आणि व्यासपीठावर आज त्यांची उपस्थिती आपण इथे पाहतो. उल्केश कोहली आल्या मोठा फटका घालण्याचा प्रयत्न करत होते. 1 धाव मिळेल. शॉर्ट स्क्वेअरला खेळाडू होते त्यांना बीट करून बॉल जाईल. डीप स्क्वेअर लेगला अडवतील तोपर्यंत धावा मिळतील 2 धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय. तो टोटल 11 या धावसंख्येवरती. प्रति ओव्हर तुम्ही 14.84 सरासरी पाहताय. त्या दिशेने वाटचाल तर नक्कीच करतो मैदानावरती. परंतु मिस्टर UNPL उल्वेनोड प्रीमियर लीगचा सर्वोत्कृष्ट खेळाडू अनिकेत बाद झाल्यानंतर आता उल्केश कोहलीला इथे डाव सावरायचा आहे. स्लोवर 1 बॉल पाहिला. ऑन साइडला खेळून काढले. वाडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक येत आहेत. फिल्डिंग तर चांगली झाली आहे शेवटच्या क्षणाला परंतु तो 2 धावा घेण्याचा अवधी होता 2 फलंदाजांकडे. 2 धाबींच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय. तो 1 गडी बाद असताना 13 या धावसंख्येवरती 1 चेंडू अवांतर होता त्याच्यामुळे त्याला 1 चेंडू रिलीज करावा लागेल. भरपूर काल झालाय की उल्केश कोहली जो थोडासा फॉर्म साठी झगडतोय परंतु हीच वेळ आहे की काय तो त्याचं स्वतःचं फॉर्म आणू शकतो या फायनलच्या सामन्यामध्ये. लोवर फुल टॉस बॉल एक्स्ट्रा कव्हरला बॉलला खेळून काढलेत. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतील अडवतील तोपर्यंत 2 धावा इथे वेगाने कंप्लीट करतायत. सलग 3 बॉलवरती 3 दुहेरी धावा कंप्लीट करतायत आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागतायत. जी सरासरी राखायची होती 14.84ची ती 15ची राखत असताना 1 गडी बाद. टीम महेश स्मृती मोहा कोलीवाडा. स्वराज्य मुखात माझ्या जगदंब नाम घोष आहे. डोक्यात तेजस्वी शिवबांचे विचार आहे आणि अंगात शंभूची रग आहे म्हणून मी गर्वाने शिवरायांचा भक्त आहे. संगीत तुम्ही ऐकता DJ सँडीच्या माध्यमातून अप्रतिम संगीत आणि छत्रपती शिवरायांचं संगीत ऐकल्यानंतर एक नवीन ऊर्जा प्रदान होते. आणि आज हे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण तुम्ही शिवाजीनगरचं पाहताय. बॉलिंग मार्गवरती गोलंदाज आले. तुम्ही प्रकाश वास्करला पाहू शकाल. पहिलाच बॉल लेफ्ट केलाय. व्हाईट बॉल ऑप्शनच्या भरपूर बाहेर जाणार चेंडू. एक्स्ट्रा धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावा लागल्यात त्या 16. स्ट्राईक एंडवरती सागर कोहली. मागचे 6च्या 6 चेंडू तो नॉन स्ट्राईक एंडवर राहिला आणि आता त्याच्यावरती देखील भरपूर जबाबदाऱ्या असतील. ओमिडॉफच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. व्हेरी गुड झेल.
फलंदाज होईल बाद. करणच्या माध्यमातून हा झेल टिपला गेलाय आणि दुसरा धक्का लागलाय तो महेश स्मृती मोहा कोलीवाडा टीमला. जय श्रीराम. जय श्रीराम. क्या बात है. उद्या तुम्ही खऱ्या अर्थाने पाहू शकाल 22 जानेवारी संपूर्ण भारत देशामध्ये तुम्हाला दिवाळी पाहायला मिळेल. प्रभु राम पधारने वाले और राम राज्य का फिर से एक बार एक आपको देखने को मिलेगा. धावा झाल्यात धावफलकावरती तुम्ही या ठिकाणी पाहू शकाल. त्या टोटल 16 धावा खेळी पास झालेत. असेच जर विकेट पडत गेले तर मात्र कदाचित अडचणींमध्ये खूप वाढ होईल. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. स्वप्न मनात धरलं कधीच मोडू नका. पावलो पावली येतील कठीण प्रसंग. फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका. बिगिट करण्याचा प्रयत्न केला होता. अलॉंग द कार्पेट बॉल जाईल तिथे डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या बरोबर मध्यवत डीपला बॉल अडवतील. एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय. तो टोटल 17 या धावसंख्येवरती 2 गडी बाद झालेत महत्वाचे. अनिकेत कोहली आणि सागर कोहली. सागर झालेत शून्यावरती बाद. अनिकेतने 8 धावा बनवल्या. उल्केश कोहली आणि सुयश कोहली या 2 खेळाडूंवरती आता भरपूर काही जबाबदाऱ्या असतील. गोलंदाज सज्ज होतील. तुम्ही पाहू शकाल चांगली गोलंदाजी करतायत प्रकाश वास्कर. पहिला चेंडू जरी वाईड आला असला तरी त्याच्यानंतर त्याने दमदार कामगिरी केली आहे. प्रकाश वास्कर खेळण्यासाठी सज्ज होतील. गोलंदाजीसाठी अकुटप्प्याचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॉलला बिग हिट केलाय. जाईल बॉल डीप स्क्वेअर लेगच्या वरून. आता फॉर्म मध्ये येतोय तो फलंदाज. तुम्ही पाहू शकाल उल्केशच्या बॅट मधून तडाखा षटकार. संगीत प्रभू श्री रामचंद्रांचं हे तुम्ही ऐकताय डीजेच्या माध्यमातून. परमेश माली यांचं हे नवीन संगीत तुम्ही खऱ्या अर्थानं ऐकलात. प्रॉब्लेम हे येतच राहणार. त्यांची सवय करून त्यांना टक्कर देणं महत्वाचं असतं. जबरदस्त फटका षटकार तुम्ही पाहिलात. लेफ्टी वर्सेस लेफ्टी. अजून एक तडाखा. अजून एक तडाखा. हा देखील जाईल सीमा रेषा पार. दॅट्स अ कडक 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 ठोक. दोन षटकार आहेत. 2 बॉलवरती 2 षटकारांच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय तो 29 या धावसंख्येवरती. व्हेरी गुड बॅटिंग. जबरदस्त बॅटिंग करतायत. कदाचित वाटलं होतं टीमला की थोड्याशा अडचणमध्ये वार होतील परंतु पाहूया. गोलंदाज सज्ज होतील. गॉगल मिळेल पंच. काय टेन्शन घेऊ नका. आहे चला जाऊया. मॅचच्या दिशेने 2 बॉलवरती 2 षटकार आलेत. चांगली फलंदाजी या ठिकाणी करतायत. धावा झाल्या टोटल 29 धावा धावफलकावरती. प्रकाश वास्करच्या विरुद्ध हल्ले चढवले जात आहेत. हा देखील हवेत आहे भरपूर वेळ. बॉल जाईल सीमा रेषा पार. षटकार हॅट्रिक कंप्लीट करतायत उल्केश कोहली. व्हॉट अ स्टनिंग परफॉर्मन्स. कोण म्हणतोय पुण्याचा राजा, कोण म्हणतोय ठाण्याचा राजा, तर कोण म्हणतोय मुंबईचा राजा. अरे आम्ही जगात फक्त एकच मानतो तो म्हणजे शिवछत्रपती राजा. हे शिवरायांचं संगीत तुम्ही ऐकलत. व्हॉइस पार लाऊड अपील वेगाने अपील केली गेली होती परंतु इथे निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चांगली बॅटिंग या ओव्हर्स मध्ये पाहायला मिळाली. 2 षटकं कंप्लीट झालेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात त्या 35 धावा आणि आता विजयासाठी गरज असेल 24 बॉल आणि 54 धाव्यांची गरज.
बॉल 54 धाव्यांची गरज असेल. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा येत आहेत ते समाधान. पहिल्या स्पेलमध्ये 15 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या आणि सेकंड स्पेलमध्ये पुन्हा एकदा सांघिक कोट्यातील तिसरं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलेत ते समाधान वास्कर. जेव्हा एक बीज कालोख्या अंधारातून कठोर जमिनीतून उगवू शकतो तर तुम्ही का नाही. धावा जरी 89 असल्या 6 ओव्हर्समध्ये यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. व पहिल्याच बॉलवरती बॅटची आतली कडा लागली आहे. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागेल तिसरा, तो म्हणजे टीम मोहा कोलीवाडाला. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागेल तो या ठिकाणी तिसरा. अजय कोहली आलेत नवीन. समाधानने चांगली कामगिरी केली आतापर्यंत. तुम्ही बघू शकता त्यांनी पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जवळजवळ त्याने धावा बनवल्या त्या 12 बॉलमध्ये 30 आणि या मॅचमध्ये देखील तो गोलंदाजी करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 1 विकेट. या ओव्हरची सुरुवात देखील त्याने विकेट घेऊनच केली आहे. म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्यांच्या अंगी असते ना, तोच खरा कर्तृत्ववान असतो. पुन्हा एकदा लाऊड अपील केली गेली होती. तर इथे बघा प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी आहे. प्रेक्षक कमाल झेल अर्थात आयवा झेलसाठी आदेश स्पोर्ट शिवाजीनगर यांच्या वतीने 200 रुपयाचा कॅश प्राइज. तर मात्र उल्केशला माघारी परतावं लागलं असतं. 1 धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने 40 धावा लागल्यात. 3 गडी बाद. 49 धावींची अजूनही गरज असेल. यश तलहातावरील रेषा नव्हे, ते कष्ट आणि घामाच्या धारातून मिळते. नशीब तुमचं नेहमीच आपण पाहतो, परंतु तुमचं भाग्य कारण तुमच्या कपालाच्या घामावरती असतं. हातातल्या रेषेवरती तुमचं भाग्य नसतं. जेवढा तुमचा घाम गलेल, जेवढी तुम्ही मेहनत घ्याल, तेच तुमचं भाग्य असतं. मेहनत घ्यावी लागेल मैदानावरती. उर्वरित या ओव्हर्समध्ये बॉल शिल्लक असतील 2, म्हणजे 20 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक असेल. 49 धावींची गरज. मॅचमध्ये हळूहळू घुसण्याचा प्रयत्न करतायत महेश स्मृती मोहा कोलीवाडा क्रिकेट संघ. तो शॉट ऑफ गुड लेन बॉल तुम्ही पाहिलात. ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर जाणारा चेंडू पंचाने तिथे अवांतर घोषित केला. एक्स्ट्रा धावसंख्ये म्हणजे वाढ होत असताना एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय तो 41 या धावसंख्येवरती. या छोट्या छोट्या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. यावेळी बॅटच्या रडारमध्ये बॉल आलाय. लॉंग ऑफच्या वरून बॉलला फेकून दिलाय. सीमा रेषा पार. अनदर 6. तर षटकार आलाय आणि वैयक्तिक तुम्ही जर विचार केला तर आतापर्यंत 4 षटकार, 3 दुहेरी, म्हणजे 30 या धावसंख्येवरती तो वैयक्तिक खेळतो आणि अर्धशतक कंप्लीट केला तर 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. यावेळी देखील बेगीट करण्याचा प्रयत्न. छोटा बकासूर आलाय. शेवटच्या क्षणाला अडवण्यामध्ये अयशस्वी आणि बॉल सीमा पार. चौकार. षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागतायत त्या 51 धावा आणि विजयासाठी आता गरज असेल 18 बॉल आणि 38 धावींची गरज. काय बॅटिंग केली आहे ती पाहू शकाल तुम्ही या मैदानावरती उल्केश कोहलीनं.
18 बॉल 38 धावींची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. उल्केश खेळतायत वैयक्तिक 34 या धावसंख्येवरती. 9 बॉलमध्ये त्याने धावा बनवल्यात. अवघ्या 16 धाव्यांची गरज त्याचा अर्धशतक कंप्लीट होण्यासाठी. आणि या स्पर्धेमध्ये आतापर्यंत अर्धशतकाचा विचार केलात तर 2 अर्धशतक लागलेत. एक लगावलाय तो म्हणजेच सुयश कोहली दिगोडे क्रिकेट संघाचा, आणि दुसरा अर्धशतक तुम्ही छोटा बकासूर प्रसादच्या माध्यमातून पाहिलं. तिसरं अर्धशतक या मेगा फायनल मध्ये उल्केशच्या बॅटमधून येईल का? प्रेक्षकांच्या नजरा देखील त्याच्यावरती असतील. मोनिश पाटील पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता. डायरेक्ट हिट चुकी झाली आहे. मागे वळून धावत होते आणि याचाच बेनिफिट उचललाय तो मोनिशने, आणि निर्णायक क्षणी हा विकेट गमावलाय. अजय कोहली अलसी क्रिकेट सोडून द्या, पाहावं लागतं, धावावं लागतं मैदानावरती. फलंदाज बाद. रायगडचे भाग्य विधाते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांचं हे संगीत तुम्ही ऐकलं. मगाशी आम्ही उल्लेख केला होता महागुरु की आपल्या स्वखर्चातून खऱ्या अर्थानं 65,000 कुटुंबांना ज्यांनी पोचलं कोविड कालामध्ये, आणि कोविड योद्धा म्हणून ज्यांची नेहमीच ओळख तर राहिली आहे. परंतु मगाशी आम्ही उल्लेख केला की महागुरु ही समाजाची बांधिलकी असते, आणि जरी शासनाने निधी दिला नसला तरी आज ते आपल्या या रायगडसाठी या भाग्य विधाते म्हणून नेहमीच राहिलेत. आणि त्यांच्याच माध्यमातून श्रीराम मंदिर सोहळा उद्घाटनासाठी देखील श्रीराम मंदिरासाठी देखील त्यांच्या माध्यमातून जवळजवळ 1 कोटी निधी रामशेठ ठाकूर साहेबांच्या वतीनं देण्यात आलाय. प्रवीण, अतिशय चांगल्या प्रकारे आपण सुरेख माहिती दिली. कारण कोविडच्या कालावधीमध्ये रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने 65,000 गोरगरीब गरजूंना खऱ्या अर्थाने जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं. आणि 22 जानेवारीला खऱ्या अर्थाने अयोध्या राम मंदिराचा जीर्णोद्धार उत्सव सोहळा संपन्न होणार आहे. त्याकरिता सन्मान्य लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांच्या वतीने 1 कोटी रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य करण्यात आलं. क्या बात आहे. ओ उल्केश कोहली पीट होत आहेत. बॅटची एज लागली होती. यष्टीरक्षक समाधानने हा बॉल कॅरी केलाय. आता प्रेशर थोडंसं वाढत जाईल, कारण उर्वरित 16 चेंडू असतील. 37 धावींची गरज. अजय कोहलीने जो विकेट गमावलाय ना, तो कदाचित या मॅचचा टर्निंग पॉइंट होऊ शकतं. परंतु जर तर मध्ये क्रिकेटला स्थान नाहीये, शेवटचा बॉल जोपर्यंत संपत नाहीये तोपर्यंत भविष्यवाणी करणं कठीण. ओ वर्बली शॉट फ्लिक ऑन द रिक्स, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून बॉलला पाठवलाय सीमा रेषा पार. दॅट्स अ बिग 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 बिग. तर इथे गव्हाण ग्राम विद्यमान उपसरपंच तथा वाल ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच तथा भारतीय जनता पार्टीचे विभागीय अध्यक्ष अमर म्हात्रे साहेबांचं आगमन झाल्यानंतर फलंदाजाने मात्र षटकाराने अमर म्हात्रे साहेब तुमचं स्वागत केलेलं आहे की अतिथी देव भव. वली या रॉकस्टार प्रवीण यांच्याकडे. जीवदानी बामणडोंगरी टीमचे संस्थापक ज्यावेळी खऱ्या अर्थाने या विभागामध्ये काहीच नव्हतं तेव्हा चपलांशी खेळायला जायचं, आणि स्वतःचे देखील या खऱ्या अर्थानं अमर शेठ यांनी स्वतःच्या संघासाठी काही नाही केलं महागुरु, की जेव्हा एंट्री भरायचं तेव्हा सर्व पणाला लावून त्यांनी आपल्या जीवदानी संघाला नेहमी जिवंत ठेवलं. ते अमर म्हात्रे साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन. ओ यावेळी बॉल लाईन पाहतायत पंच. निर्धाव चेंडूची समाप्ती बाहेरच्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न केलाय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. उर्वरित बॉल असतील 14 आणि 31 धावींची गरज असेल. आयुष्य म्हणजे पत्त्याचा खेळ. चांगली पाने मिळणं आपल्या हातात नसतं, पण मिळालेल्या पानावरती चांगला डाव खेळणं हे आपल्यावर अवलंबून असतं. तसंच क्रिकेटमध्ये चांगले चेंडू तुम्हाला मिळत नसतात, ते बनवावे लागतात. आणि कदाचित आता इथे गोलंदाजीमध्ये कमबॅक करत असताना 13 बॉल 31 धावींची गरज. महागुरु मागाशी सांगितलं होतं की सामना हा शेवटपर्यंत पाहायला मिळेल. जरी 89 धावा असल्या त्याचा पाठलाग करत असताना उल्केश कोहली मात्र या मैदानावरती दहाडतोय. बॉलर सज्ज होत आहेत. शेवटचा बॉल निर्णायक असेल. या बॉलवरती निर्धाव चेंडू आला. सुरक्षित राहील संघ. कुंडेवाल षटकार आला तर मजबूत स्थिती बनेल मोह कोलीवाडा संघाची. यावेळी स्मिथ टायमिंग स्ट्रोक. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक येत आहेत. ओ झेल ड्रॉप. टाळ्यांचा कडकडाट तुम्ही पाहू शकाल. झेल सोडलाय की हा सामना सोडलाय. जीवनदान मिळेल आणि एका धावेने हे षटक देखील कंप्लीट होईल. धावा झाल्यात 4 षटकांच्या समाप्तीनंतर 59, आणि आता विजयासाठी गरज असेल 12 बॉल आणि 30 धावींची गरज.
या बात आहे, स्वतःला दिवसेंदिवस अपडेट करणं हाच तर आयुष्य जगण्याचा खरा नियम आहे. रायगडचे भाग्य विधाते लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांचं हे संगीत ऐकलं आणि आज त्यांच्याच नावाची स्पर्धा एक्स पार्लमेंट ट्रॉफी तुम्ही एन्जॉय करताय. ती आज शिवाजीनगर या गावामध्ये मैदान जर पाहिलं ना, अक्षरशः आलेल्या प्रेमात पडावं हे मैदान असं. अगदी चौबाजूनं ही झाडं तुम्ही पाहू शकाल आणि अतिशय गारवा थंड तुम्ही या मैदानावरती. असं महागुरू वाटतंय की महाबलेश्वरला ही स्पर्धा चालू आहे की काय. आणि उल्वे नोड मधली ही यशस्वी सन्मानाची ही स्पर्धा. समोर अटल सेतू अगदी अगदी कमी वेळेमध्ये तुम्ही मुंबई गाठू शकता. मगाशीच प्रशांतदा यांनी उल्लेख केला होता की आपल्याला भरपूर वळण घेऊन यायला लागायचं, परंतु आता जवळजवळ कमी वेळेमध्ये तुम्हाला मुंबई देखील गाठता येईल आणि मुंबईवरून आपला उल्वे नोड देखील सुखरूप तुम्हाला पाहायला मिळेल, गाठता येईल. 12 बॉल 30 धाब्यांची गरज. अडचणी सकारात्मक राहा. अडचणी थांबवण्यासाठी नाही तर सावध करण्यासाठी येत असतात. बॉलर तयार. ओ एज अँड टेकन. मागच्या बॉलवरती मिळाला होतं जीवनदान, परंतु आता चुकी करणार नाहीयेत कुंडेवाल क्रिकेट संघाचे खेळाडू. फलंदाज होईल बाद. उल्केश बॅक टू द पॅव्हिलियन. होऊन जाऊ द्या. उल्केश कोहलीसाठी एकटा नडला पण लढला, वाघासारखा लढला आणि 41 धाव्यांवरती तो खऱ्या अर्थानं बाद झालाय. आता 11 बॉल मध्ये बनवायच्या आहेत त्या 30 धावा. उल्केशने आपलं काम तमाम केलंय, चोख बजावलंय, परंतु आता रणजित कोहली आलेत मैदानावरती. रणजित कोहली आपल्या संघाचा डाव सावरू शकतील का? नाही जमणार. असा विचार करण्यात बसण्यापेक्षा बघू म्हणत केलेली सुरुवात म्हणजे यशस्वी होण्याचं पाऊल. काहीतरी करून बघावं लागेल आता या मैदानावरती. जबरदस्त गोलंदाजी करतायत जितू गायकवाड. आपल्या अग्री कोहली व्हिडिओज तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून नक्कीच अमन आणि जितू यांचं नेहमीच तुम्ही पाहताय आणि आज तोच खेळाडू या क्रिकेटमध्ये देखील चांगली भरीव कामगिरी करत असताना एक एक बॉल या ठिकाणी इम्पॉर्टंट असेल दोन्ही टीमसाठी. जितू तयार. अकुटप्प्याचा बॉल मिस टायमिंग आहे, परंतु मिस टायमिंगला देखील टायमिंग केलाय. लॉंग ऑफच्या वरून द पॉवर हाऊस ऑफ मोह कोलीवाडा. रणजितच्या बॅट पडून तडाखा. षटकार. वाघ आलाय, वाघ बघतोस काय रागानं. अरे षटकार ठोकलाय मोह कोलीवाडाच्या वाघानं आणि सामन्यामध्ये कमबॅक. 10 बॉल आता 24 धावींची गरज. काय सामना चुरशीचा तुम्ही पाहताय, फायनल व्हावी तर अशी. ओया विलीज टॅप केलाय बॉलला. डीप मिड विकेटला छोटा बकासूर. प्रसाद येईल, बॉल खाली उचलेल तोपर्यंत 1 धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय तो 66 या धावसंख्येवरती. 5 गडी 5 झालेत. 9 बॉल मध्ये बनवायच्या आहेत त्या आता 23 धावा. संकटे आली म्हणून ध्येय बदलू नका, कारण याच संकटांवरती मात करून तुम्हाला कसं लढायचं हे मैदानावरती आता चित्र स्पष्ट करावं लागेल. जबरदस्त फाईट. जोगेंद्र कोहली आणि रणजित कोहली ही जोडी तुम्ही पाहताय. मेहनत ही सोनेरी चावी आहे, ती बंद भाग्याचे दरवाजे उघडते. 5 गडी 5 झाल्यानंतर आता 6व्या आणि 7व्या क्रमांकाच्या खेळाडूंना देखील कामगिरी करावी लागेल. ओ बॅटची एज लागली होती. झेल मात्र समाधान कॅरी करू शकले नाहीयेत. भरपूर वेळ होता फलंदाजांकडे. जेव्हा जेव्हा तुम्हाला आखू टप्प्याचे बॉल मिळतात ना, तेव्हा तुमच्याकडे वेळ असतो. त्या बॉलला तुम्ही बिगिट देखील करू शकता, परंतु इथे ही चुकी केली. यष्टिरक्षक समाधानने तर झेल सोडलाय, परंतु जोगेंद्र कोहलीने देखील हा बॉल मिस केलाय. जिथे जहाजांनी जिद्द पकडली असते ना, तिथे वादळ सुद्धा पराभूत होतात. आता इथे तुम्हाला जिद्द पकडावी लागेल. फुल टॉस बॉल, परंतु शॉर्ट पाईन लेगला चांगलं क्षेत्ररक्षण मौनिश यांच्या माध्यमातून. एका क्षणाला वाटलं होतं की हा चौकारच येईल, परंतु इथे वाचवलाय बॉलला. 1 धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय तो 67 या धावसंख्येवरती. आता उर्वरित 7 बॉल 22 धावेंची गरज. इथून जर षटकार जर आला तर ठसन पाहायला मिळेल आणि जर बॉल निर्धाव आला तर कदाचित सामना 80% या ठिकाणी कुंडेवाल संघाकडून झुकेल, परंतु क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करणं हे थोडंसं चुकीचं ठरू शकेल. या वेळेस पडल्यानंतर बॉल डीप राहिला. अपील केली गेली होती पंचांकडे आणि अपील मध्ये व्यस्त राहिले, त्याचा फायदा उचलला आणि फलंदाज बाद. फिंगर अप गोज
बॅट्समन होईल बाद असं वाटलं होतं की धाव कंप्लीट होती की काय, आणि निर्णायक क्षणी पंचांचा इशारा येईल, फलंदाज बाद. षटक क्रमांक 5 देखील कंप्लीट होईल. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागतात त्या 67 आणि आता जिंकण्यासाठी 6 बॉल 22 धावींची गरज. टीम संगीत महागुरु ऐकलत खऱ्या अर्थानं या स्पर्धेचा जेव्हा उद्घाटन समारोह झाला त्या स्पर्धेसाठी तुम्ही पाहिलात की गणरायाला वंदन करून या स्पर्धेला सुरुवात झाली आणि साकडं घातलं गेलं. हे गणराया ही स्पर्धा 5 दिवस निर्विघ्नपणे पार पडू दे, आणि पाहता पाहता ही स्पर्धा जवळजवळ 99.99% इथे ही निर्विघ्नपणे पार होत असताना अवघे काही क्षण उरलेत की तिथे आपण आता या मॅच नंतर मेगा फायनलचे जे पारितोषिक असतील ती खेळाडूंपर्यंत देण्याचं आपण काम करूया. यस महागुरु. प्रवीण खऱ्या अर्थाने एका बाजूला क्रिकेटचा थरार पाहतो आणि उद्या 22 जानेवारी अयोध्या श्रीराम मंदिर जीर्णोद्धार उत्सव म्हणजे प्रत्येक गावामध्ये दिवाळी साजरी केली जाणार आहे. उद्या दिवाळी, जोरात दिवाळी साजरी केली जाणार आहे. तर 6 बॉल आणि विजयासाठी गरज असेल ती 22 धावींची. मॅच चांगली आहे. फायनल मध्ये अजूनही तुम्ही पाहू शकाल दोन्ही संघ लढतायत. पहिलाच बॉल क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न करत होते. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. ही वेळ नाहीये तुम्हाला निर्धाव चेंडू खेळण्याची. संघर्षातून अस्तित्व निर्माण झालं ना की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो, आणि रुबाब हा विकत घेता येत नाही आणि दाखवला पण जात नाही, तो व्यक्तिमत्वातून सिद्ध होतो. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची समाप्ती होते. काय गोलंदाजी करतायत, पंचांकडे आशाभूत नजरेने पाहतायत फलंदाज, परंतु निर्धाव चेंडूची समाप्ती होते. शक्य आणि अशक्य यांच्यातील अंतर आपल्या दृढ निश्चयावर अवलंबून असतं. आता 4 बॉलमध्ये 4 षटकारांची गरज. 22 धावा पाहिजेत. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. येथे देखील निर्धाव चेंडूची समाप्ती. जवळजवळ प्रेक्षक देखील आता फलंदाज बाद झालेत. प्रेक्षक देखील आता आपल्या जागेवरून उठलेत की हा सामना जवळजवळ आपल्या खिशामध्ये घातलाय तो कानोबा स्पोर्ट्स 11 कुंडेवाल या संघानं. क्या बात आहे. आमचा दादा झालाय सरपंच. विजेंद्रबाई पाटील उर्फ गोट्याबाई पाटील नावे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच. अवघ्या कमी वेळेमध्ये रामशेठ ठाकूर साहेबांनी हा चेहरा निवडला आणि या चेहऱ्याने मात्र सार्थ करून दाखवलं की ज्यांचा रामशेठ ठाकूर साहेब ज्यांना हात लागतं तो परीच तो सोनं होतं, आणि त्या संधीचं सोनं केलं विजेंद्रबाई पाटील विद्यमान सरपंच. तुम्ही पाहताय बॅकफुटवर जाऊन फ्लॅश करायचा होता बॉलला. निर्धाव चेंडूची समाप्ती. एकही धाव आतापर्यंत आली नाहीये 4 बॉलमध्ये. कदाचित मेडन षटक होईल की काय हे देखील तुम्हाला पाहायला मिळेल. प्रयत्न करताना चुका होतातच. चुकांमधून येतो तो अनुभव आणि अनुभवातून मिळतो तो यश. याच्याच नावावरती एक मेडन ओव्हर आहे. बिगिट केलाय परंतु हवेमध्ये बॉल. छोटा बकासूर डीप लॉंग ऑनला येईल. झेलबाद. अजून एक धक्का टीम मोह कोलीवाडीला. होण्यासाठी अवघ्या 1 चेंडूची फेकी फक्त बाकी राहिली आहे. सक्सेसफुल होण्यासाठी नशिबावर नाही तर स्वतःवर विश्वास हवा, आणि तीच विश्वास कामगिरी आज मात्र केली आणि मेडन षटक कंप्लीट झालं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मेगा फायनल मध्ये. आणि चॅम्पियन झालाय तो या ठिकाणी रामशेठ ठाकूर साहेबांची नावाची स्पर्धा खासदार चषकाचा चॅम्पियन ठरलाय तो या ठिकाणी कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाल.